राज्यसभा निवडणूक 2026 भाजपकडून तावडे आठवलेंना उमेदवारी, माया युनाते आणि रामराव वडकुते यांच्या रूपाने नव्या चेहऱ्यांना संधी. भारतीय जनता पक्षाने 2026 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या आपल्या 4 उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज बुधवारी 4 मार्च रोजी या नावांवर शिक्कामोर्तब केले असून यामध्ये जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांसह नव्या आणि सामाजिक समतोल राखणाऱ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला. पण या 4 उमेदवारांना मिळाली संधी. भाजपने जाहीर केलेल्या अधिकृत यादीनुसार खालील 4 नावांची घोषणा करण्यात आली. श्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष. श्री विनोद तावडे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाचा वाटा असलेले. श्रीमती माया चिंतामण युनाते, आदिवासी समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माया युनाते यांना संधी देऊन भाजपने सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला. श्री रामराव वडकुते, धनगर समाजाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सदस्य रामराव वडकुते यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली. पक्षाची रणनीती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी आज ही यादी प्रसिद्ध केली. या निवडीतून भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यासोबतच आगामी निवडणुका लक्षात घेता दलित, आदिवासी आणि ओबीसी मतांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. राज्यातील रिक्त होणाऱ्या जागांसाठी होणारी ही निवडणूक बिनविरोध होणार की पेच निर्माण होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी मुंबईवरून विशेष प्रतिनिधी उदय नरे.